सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन। जयति तेऽधिकं जन्मनां व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हि। जयति तेऽधिकं जन्मनां व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हि। टाळी एक करायची। दृश्यताम् दिक्षुतावका स्त्वयि धृतासव स्वां विचिन्वते। दृश्यता दीक्षितावका स्त्वयि धृतास्तव स्वां विचिन्वते। ज्यांना स्वर म्हणता येत नाही त्यांनी शब्द म्हणता येत नाही, श्लोक म्हणता येत नाही, त्यांनी स्वर म्हणायचे। जयति तेऽधिकं जन्मनां व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हि। श्रयत इंदिरा शश्वदत्र हि। हे गोपी गीत आहे, गोपींनी गायलेलं गीत। श्रीकृष्ण परमात्म्याला हे फार प्रिय आहे आणि या भूमीवरच गायन केलं होतं, इथेच गायन केलं होतं। शरद पौर्णिमा होती, पूर्ण चंद्राचा उदय झाला होता। श्रीकृष्ण परमात्मा मध्यरात्रीच्या वेळेला वंशी वादन करायला लागले। ज्या ज्या गोपींच्या कानावर ते स्वर पडले त्या धावतच निघाल्या, घर सोडून, परिवार सोडून, आपल्या पतींना सोडून, संसाराच्या सगळ्या मर्यादा सोडून धावत निघाल्या। आता त्यांना दुसरं काहीही नको, आता केवळ परमात्मा पाहिजे त्यांना। परमात्म्यानं रास रचला, वंशी वादन करायला लागले, गोपी नृत्य करायला लागल्या। ज्या गोपींचा जसा भाव होता तसे कृष्ण त्यांना मिळाले। त्यांना खूप आनंद झाला, आज आम्हाला परमात्मा मिळाले, आज आमचं भाग्य उदयाला आलं। जे जन्मोजन्मी मिळालं नव्हतं ते आज मिळालं। परमात्मा मिळाल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला।
त्यांना असं वाटायला लागलं की आमचं भाग्य लक्ष्मीपेक्षा मोठं आहे, जे लक्ष्मीला नाही मिळालं ते आम्हाला मिळालं. जीवाच्या अंतःकरणामध्ये गर्व निर्माण झाला की मग जीव त्या गर्वाला, त्या व्यक्तीला ताबडतोब सोडून देतो. परमात्म्याला अभिमान मान्य नाही, गर्व अभिमान मान्य नाही. परमात्मा अंतर्धान पावले. आता गोपींना पश्चाताप व्हायला लागला की जे आपल्याला प्राप्त झालं होतं ते आपण गमावलं. परमात्मा दुरावले. आणि मग त्या गायन करायला लागल्या, परमात्म्याला शोधायला लागल्या. हे परमात्मा, तुम्ही कुठे आहात? लवकर दर्शन द्या प्रभू. वृक्षांना विचारायला लागल्या, भूमीला विचारायला लागल्या, आकाशाला विचारायला लागल्या. त्यांची विरह अवस्था झालेली आहे. श्री शुकदेवजी महाराज गायन करतात. पहिल्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की आमचा जन्म धन्य आहे, ब्रजमंडलात आमचा जन्म झाला. आमचं भाग्य इंदिरेपेक्षा मोठं आहे. इंदिरा म्हणजे महालक्ष्मी. श्रयत इंदिरा शश्वदत्र ही. परमात्म्याची आठवण यायला लागली. मग स्मरण करायला लागल्या, केवढी कृपा आहे परमात्म्याची, आपल्यावर केवढी कृपा आहे. आपण महाराष्ट्र देशामधून इतक्या लांबून आलो, आणि इथे आल्यानंतर आपल्याला सगळ्या सुविधा मिळाल्या. घरासारख्या नसतील पण चांगल्या आहे. परमात्म्याच्या चरणाजवळ आलो, बांके बिहारीजीच्या चरणाजवळ आलो. जी कृपा केली परमात्म्यानं त्याचं स्मरण व्हायला लागलं, आठवणी यायला लागली. त्या यमुनेच्या डोहामध्ये भयंकर सर्प होता, कालिया. तो जल घेऊ देत नव्हता त्या डोहामधलं. परमात्म्यानं कृपा केली, त्या कालियाला तिथून काढून टाकलं, तो डोह मुक्त केला. जीवनामधलं सगळं विष नष्ट केलं. विष जलाप्यया व्याल राक्षसा वर्ष मारुतात वैद्युतानला. वर्ष मारुतात वैद्युतानला. विष जलाप्ययात व्याल राक्षसा. वर्ष मारुतात वैद्युतानला. हे भागवताचं हृदय आहे. हे जे गायन करतो ना आपण, हे श्रीमद भागवताचं हृदय आहे. श्रीमद भागवत कथा सांगितली पण हे नाही म्हटलं तर अर्धवट राहून जातं. या विना श्रीमद भागवताची कथा पूर्ण होत नाही.
हे परमात्म्याला फार प्रिय आहे आणि त्याचं गायन आपण वृंदावन धाम या ठिकाणी रमण रेतीवर करत आहोत, यमुनेच्या किनारी. विषजलाप्यया व्याल राक्षसा वर्ष मारुता वैद्युतानला. विषजलाप्यया वर्ष मारुता वैद्युतानला. परमात्मा किती संकट आले आमच्या जीवनात. त्या गोपी म्हणतात, परमात्मा आमच्या जीवनात किती संकट आले, पण हे प्रभू सगळे संकट तुम्ही निवारण केले. प्रार्थनेचं बळ आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, प्रार्थनेचं सामर्थ्य आहे. परमात्म्याची प्रार्थना केली की सगळे संकटाचं निवारण होऊन जातं. विजा कडकडल्या, मेघ बरसले, इंद्र कोपला, सगळं पाणीच पाणी झालं, जलच जल झालं, सगळं ब्रजमंडल बुडून जाणार. आता काय होणार, आता काय होणार. सगळे व्याकुळ झाले आणि परमात्म्यानं गिरिराज गोवर्धन उचलला, डाव्या हाताच्या करंगाळीवर धारण केला 7 दिवस पर्यंत. नाथ महाराज म्हणाले, सप्तदीन जेणे गोवर्धन धारिला. आपण काही म्हणायची गरज नाही, आम्ही म्हणून टाकतो. सप्तदीन जेणे गोवर्धन धरिला, नाथिला कालिया देवोनी पाय. तो काळा सर्प जो होता ना, त्याच्या मस्तकावर पाय ठेवला, नाथला तो, त्याला नाथ टोचली, ते दोर हातामध्ये घेतले. भक्तावर संकट आणलं होतं. भक्ताच्या रक्षणासाठी परमात्म्याला हे करावं लागलं. नाथीला कालिया देवोनी पाय. आणि तोच परमात्मा जो विटेवर उभा आहे, तोच परमात्मा, तो हा गोपवेशे आला पंढरपुरा. भक्त समाचारा विठ्ठल देव भक्तासाठी आला पंढरपूरला. बालपणी जेणे पुतने शोषिले, अघ बक मारिले खेळ खेळ. कंस चाणुराचा करोनिया घात, केला मथुरानाथ उग्रसेन. समुद्राचे तटी द्वारके उभविले, 16 सहस्र केले कुटुंबाशी. निका जनार्दनी ऐशी बाळलीला. त्या परमात्म्याचं चरित्र एका अभंगामध्ये सगळं चरित्र महाराजांनी सांगितलं. एका जनार्दनी ऐसी बाळलीला, खेळ खेळोनी वेगळा पंढरीये. सगळे खेळ खेळले, सगळं काही केलं, पण पंढरपुरामध्ये कसा उभा राहिला, जसं आपण काही केलंच नाही, काही न केल्यासारखा वेगळा उभा राहिला. खेळ खेळोनी वेगळा पंढरीये. त्या गोपी परमात्म्यानं केलेल्या कृपेचं वर्णन करतात.
परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन, परमात्म्याच्या कृपेचं वर्णन, परमात्म्याच्या प्रेमाचं वर्णन. नामदेव महाराजांचा प्रसंग आहे. एका सुनेचं वर्णन आहे. सून सासूंचा विषय काही आपला विषय नाही, त्याच्याबद्दल काही आपण बोलू नाही. पण इथे या गवळणीमध्ये तो विषय आलेला आहे, तो थोडक्यात घेऊ. सून आली म्हणजे सासूला वाटत असतं की चला आता कोणीतरी शासन करायला मिळालं. आणि मग सासूचं शासन जरा कठीण असतं. जुन्या काळात कठीण असतं, आताच्या काळात काही नाही राहिलं. अधिकार समाप्त झाले आता. सासू सुनेला हालूही देत नव्हती. हे कम कर, झालं का, ते झालंच नाही का अजून, चल हे कर आता, हे लवकर संपव, पुढे काम आहेत. बिझी ठेवायचं सुनेला. ती व्यस्त ठेवली, तिला वेळच नाही. कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला जाता आलं नाही. मनामध्ये असं वाटायला लागलं की अरे आज दर्शन नाही झालं परमात्म्याचं, आज जाताच नाही आलं. कसं जावं? सुनेनं युक्ती केली. गडा जो भरलेला होता तो उलंडून दिला. गडा रिकामा झाला. मग जाऊन सासूबाईला सांगितलं, सासूबाई पाणी नाही. सासूबाई म्हणाले असं कसं पाणी नाही, संपलं पाणी. जा मग ताबडतोब पाणी घेऊन ये. तेच पाहिजे होतं. आज्ञा मिळाली आणि मग घडा घेऊन निघाली. आता धावत चाललेली आहे. घराच्या जवळ जवळ जेव्हा होती तेव्हा हळूहळू चालत होती. आता लक्षात आलं आता काही सासूबाईचं लक्ष नाही. आता निघाली धावत परमात्म्याच्या भेटीसाठी. परमात्मा दिसले पाहिजेत. निमित्त केलं. तिकडून येताना दुसरी भेटली गवळण. तिला विचारलं तू परमात्म्याला पाहिलं का? ती म्हणाली होय पाहिलं. आज मला माझ्या सासूनं बाहेर निघूच दिलं नाही. मी युक्ती केली. घडा जो होता ना भरलेला तो रिकामा केला. ती दुसरी म्हणाली मी तसंच केलं. तुला दिसले का परमात्मा? ती म्हणाली होय दिसले. कुठे दिसले? सांगितलं यमुनेच्या तीरी. आणि कसे दिसले? वाजवितो वेणू. राधाजी विना परमात्म्याची प्राप्ती नाही. श्री राधाजी विना परमात्म्याची प्राप्ती नाही. श्री राधाजीची कृपा झाली की परमात्मा प्राप्त होतात. श्री राधाजीचं फार मोठं महात्म्य आहे.
श्री राधे वृंदावनेश्वरी, श्री राधे वृषभानुदिलारी, श्री राधे श्री कृष्ण प्राण प्यारी, श्री राधे नित्य किशोरी, श्री राधे नमो नमः। नित्य किशोरी आहे, माताजी म्हणता येत नाही बरं. जगदंबा माता म्हणता येतं, सरस्वती माता म्हणता येतं, लक्ष्मी माता म्हणता येतं, पण श्री राधाजी नित्य किशोरी, कायम किशोरी. कधीही मातृ ते संबोधन नाही राधाजीसाठी. परमात्म्याची शक्ती आहे, आराध्य शक्ती आहे. श्री राधाजीच्या खांद्यावर हात ठेवला परमात्म्यानं. यमुनेच्या तटावर तीरावर उभे राहिले. याच्यामध्ये दोष शोधू नये. हे अध्यात्माचं सर्वोच्च गायन आहे. परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन केलं, रूपाचं वर्णन. कसे डोळे आहेत परमात्म्याचे, गुंजावर्ण डोळे. ज्यांनी जगन्नाथजीचं दर्शन घेतलं त्यांना समजेल डोळ्याचं महात्म्य, कारण तिथे डोळ्यांचंच दर्शन आहे. लाख लोक जरी दर्शनाला गेले तरी जगन्नाथजीचे डोळे सगळ्यांना पाहतात आणि गुंजेसारखे आहेत. आणि परमात्म्याचे डोळे भागवतामध्ये वर्णन आलं. गुंजावर्ण डोळे माथा बाबर झोटी, गुंजावर्ण डोळे माथा बाबर झोटी. मयूर पुच्छ वेष्टी शोभतसे, मयूर पुच्छ वेष्टी शोभतसे. मस्तकावर मोराचा मुकुट धारण केलेला आहे, मयूर पुच्छ धारण केलेला आहे. मयूर निष्काम असतो. मयूराच्या जीवनामध्ये कामभावना नाही. जो निष्काम आहे त्याला परमात्म्यानं मस्तकावर धारण केलेला आहे. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज. नाम या दातार केशवराज. पुंडलीक वरदारी
आजच्या कथेमध्ये काही जास्त श्लोक नाही घेतले आपण, एकच श्लोक घेतला आणि त्या एका श्लोकावर नामदेव महाराजांनी लिहिलेली जी गवळण आहे ती घेतली. गवळणीचं फार महत्व आहे. सकाळच्या कथेमध्ये आपण एक गवळण घेतली होती, पहिल्या सत्रामध्ये एक गवळण घेतली होती. ताकीद करते, यशोदाजीची ताकीद ती घेतली होती. आता नामदेव महाराजांची गवळण घेतली. गवळणी अनेक आहेत. प्रत्येक गवळणीचा स्वभाव वेगळा आहे. तुकोबाची गवळण वेगळ्या स्वरूपाची आहे, नाथ महाराजांची गवळण वेगळ्या स्वरूपाची आहे, नामदेव महाराजांची गवळण वेगळ्या स्वरूपाची आहे. भाव भिन्न भिन्न आहेत, सगळे प्रेमाचे भाव आहेत, आतुरता आहे. आपलं जीवन जे असतं ना, आपण एका ठराविक लेवलवर जगतो. वी लिव्ह ऑन सर्टन लेवल. सम ऑफ अस गो डीपर. आपल्यापेक्षा काही असतात की ते खोल जातात अगदी, आणि त्यांच्यामध्ये काही असतात ते त्याच्याही पेक्षा खोल त्या अवस्थेला जातात. ही भावावस्था आहे हे गायन. याचा आकलन सगळ्यांना होईल असं नाही. हे गायन केल्यानंतर अंतकरणातली भावना शुद्ध होते, भाव शुद्ध होतात हे गायन केल्यानंतर. हे संतांचे शब्द आहे बरं, आमच्या मनाचं नाही. प्रणत देही नाम. आता गायन काही करत नाही आम्ही, वेळ कमी आहे. प्रणत देही नाम पापकर्षणम तृणचरानुगम श्रीनिकेतनम. प्रणत देही नाम म्हणजे ज्या मनुष्याला देहाची प्राप्ती झालेली आहे तो जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो, बाके बिहारीजीच्या दर्शनाला जातो, दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करतो, भूमीवर मस्तक टेकवून त्या देवाला नमस्कार करतो, त्याच्या जीवनातले पाप जे आहेत, पाप कर्षणम, कर्षण ओढून घेतात, ते सोडत नसतात ना. ते कपड्याला काही डाग लागले की मग ते धुताना त्रास होतो, ते लवकर निघत नाही. त्यातले काही काही डाग फार जबर असतात, ते लवकर निघत नाही. आणि काही काही तर कायम राहतात, वस्त्रावर कायम राहतात, ते निघतच नाही डाग. तसे मनावर असतात. आपल्या अंतकरणामध्ये ज्या भावना असतात, काही भावना सौम्य असतात, काही भावना प्रखर असतात. त्या प्रखर भावनांचं स्मरण कायम राहतं. काल आम्ही दरवाजा बंद करून घेतला आणि सकाळी काही लोकांना भेटलो नाही. दादाला म्हटलं आता आम्हाला आराम करू द्या थोडा वेळ. डोळे बंद करून चिंतन करत बसलो, वृंदावन धामचं चिंतन करत बसलो की काय पुण्य असेल. जीवनामध्ये एकदा एकटाच येऊन गेलो होतो. आजचं येणं वेगळं आहे. काय कृपा असेल परमात्म्याची आपल्यावर. निश्चितपणे बांके बिहारीजीची कृपा आहे, कृष्ण परमात्म्याची कृपा आहे. आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे, काय लायकी आहे आपल्याजवळ. आपल्याला व्यासपीठावर बसवलं, आपल्याला कथा सांगायला सांगितलं, पण अंतकरणामध्ये पाहिलं की लक्षात येतं की अरे बाबा आपल्यामध्ये तर लायकी नाही, ही काही लायकी आपल्यामध्ये नाही. पण परमात्म्याची कृपा केवढी आहे आपल्यावर. हे जे काही आहे ते कृपेचा प्रसाद आहे. कृपाच महत्वाची आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. त्या परमात्म्याची कथा कशी आहे, त्या गोपी म्हणतात तुझी कथा अमृतासारखी आहे.
तव कथामृतम तप्त जीवनम. आमचं जीवन तापलेलं आहे. कशानं तापलेलं आहे? नाना प्रकारच्या भावनांनी तापलेलं आहे. कोणी कामानं तापलेलं आहे, कोणी क्रोधानं तापलेलं आहे, कोणी द्वेषानं तापलेलं आहे, कोणी मोहानं तापलेलं आहे, कोणी लोभानं तापलेलं आहे. तापलेलं आहे कशानं तपताय जीवन. शांती नाही. तो शांती, परम शांतीचा जो आनंद आहे तो आनंदच नाही. त्या गोपी म्हणतात आमचं जीवन तापलेलं आहे परमात्मा, आणि तुमची कथा अमृतासारखी आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिर्डितम कल्मषापः. आणि ऋषीमुनी वर्णन करतात. ते वर्णन वाचलं की आमचं अंतकरण शांत होतं. आमच्या अंतकरणामध्ये जे कल्मश आहेत ते नष्ट होतात. जाण्याच्या आधी निर्मळ होऊन जायचं. मग आमच्या मनामध्ये हाच विचार असतो की आता जायची वेळ झालेली आहे, आपल्याला तयारी करायची आहे. आय हॅव टू प्रिपेअर टू गो. माय टाइम इज अप. ॲट एनी टाइम माय ट्रेन मे रीच बिफोर आय शुड बी रेडी. माझी गाडी कधी येणार आहे, कधी मला गाडीमध्ये चढावं लागेल, मी तयार असलं पाहिजे. आय शुड बी प्रिपेअर. वेळेवर धावपळ व्हायला नको. आणि कुठे जायचं आहे? त्या परमात्म्याच्या जवळच जायचं आहे ना. जी काही सेवा जीवनामध्ये घडली तो कुठे ना कुठे तर स्थान देईलच ना. भक्ताच्या संगतीमध्येच देईल. आणि जन्म जर दिला पुन्हा तर मग हेच करायचं. जिथे कुठे जन्म होईल तिथे हेच करायचं. याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. जे संसारी आहेत त्यांनी विचार करायचा की आपण संसारासाठी भरपूर केलं, हे पुरे झालं. आता स्वतःसाठी केलं पाहिजे. परमात्म्याची कथा अमृतासारखी आहे. त्या कथेचं सेवन करायचं. प्रहसितं प्रिय प्रेम वीक्षणं प्रहसितं प्रिय प्रेम वीक्षणं विहरणं च ते ध्यानमंगलम्. रासाचा प्रसंग झाला की मग परमात्मा ब्रजमंडल सोडून जातात. परमात्मा प्रगट झाले, गोपींचं सांत्वन केलं, गोपींना सांगितलं, हे गोपींनो तुम्ही आता घरी परत जा. त्या म्हणाल्या नाही परमात्मा, आम्हाला घरी पाठवू नका. आता त्या संसारात पाठवता का आम्हाला, जिथे दुःखच दुःख आहे. आता आम्हाला संसारात पाठवू नका. आता आम्हाला तुमच्या जवळ राहू द्या. परमात्मा म्हणाले नाही, मर्यादा मोडायची नाही. तुम्ही आता जा. संसारामध्ये पाठवून दिलं त्या गोपींना. तुमच्या चरणाची धूळ मी माझ्या मस्तकावर धारण केली आहे. गोपी चंदन धारण केलेलं आहे. एवढा उच्च अधिकार आहे त्या गोपिकांचा. गोपी निघून गेल्या आणि रासाचा प्रसंग घडला की मग परमात्मा ब्रजमंडलामध्ये राहत नाही. नारद भगवान मथुरेला गेले, कंसाला सावधान केलं. कंसाला सांगितलं, हे कंस, तुझा शत्रू नंदाच्या घरात आहे, त्याला बोलवण्याची व्यवस्था कर. आणि कंसानं अक्रूर महाराजांना पाठवलं. वंदन भक्तीचे आचार्य अक्रूरजी महाराज
ते वृंदावन धामला आले. नंद भवनाच्या जवळ आले. ते आल्यानंतर तिथले सेवक जे होते त्यांनी स्वागत केलं बाबांचं. अक्रूरजी महाराजांचं स्वागत केलं. नंद बाबा स्वागताला आले. अक्रूरजी महाराजांना आतमध्ये घेऊन गेले, पाद्यपूजन केलं. नंतर विनंती केली. बाबांनी विनंती केली. नंद बाबांनी कसं येणं केलं. अक्रूरजी महाराजांनी सांगितलं, मला कंसानं पाठवलं. नंदबाबांनी विचार केला की कंसानं कशाला पाठवलं, कर तर भरला आम्ही. ते म्हणाले नाही, कराबद्दल नाही. धनुष्य यज्ञ आहे मथुरेमध्ये. त्या यज्ञामध्ये जगातले मल्ल येणार आहेत. तिथे कुस्त्यांची दंगल होईल. त्या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये श्रीकृष्ण परमात्माला मारून टाकण्याची योजना आहे. कंसाच्या मनामध्ये भयंकर विचार आहेत. बाबाच्या लक्षात आलं. बाबा व्याकुळ झाले. कारण कृष्ण आधार आहे जीवनाचा. बाबा म्हणाले, कृष्ण माझ्या जीवनाचा आधार आहे, ब्रजवासीच्या जीवनाचा आधार आहे. तुम्ही कृष्णाला घेऊन गेले तर मग आमच्या जीवनामध्ये काय राहील. बाबांचे डोळे भरून आले, गळगळा अश्रू वाहायला लागले. आता काय होईल. अक्रूरजी महाराजांनी कृष्ण चरण पाहिलं होतं. भूमीवर उमटलेलं चरण पाहिलं होतं. यदर्चितं ब्रह्मा भवादिभी सुरै. या एका चरणाचा अर्थ आहे की ज्याचं अर्चन ब्रह्म करतात, ज्या चरणाचं पूजन ब्रह्म करतात. हरी हरी हरी. यदर्चितं ब्रह्मा भवादिभी सुरे. भवादिभी, भव म्हणजे शिव. ज्या चरण चिन्हाचं पूजन ब्रह्म आणि शिव करतात, जिथे ते चरण उमटलं होतं ती भूमी ही आहे रमण रेती. यदर्चितं ब्रह्मा भवादिभी सुरे श्रियां च देव्या मुनिभी ससात्वतै. महालक्ष्मीजीनं ते चरण आपल्या हृदयाजवळ धारण केलेलं आहे. एवढं त्या चरणाचं महात्म्य आहे. बाके बिहारीजीचं सर्व स्वरूप दिसतं, चरण नाही दिसत. आणि उत्सव असतो, महोत्सव असतो, त्या दिवशी चरणाचं दर्शन असतं. आज संध्याकाळी गेले की पहा, चरण नाही दिसत. ते चरण पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते वृंदावन धाम मध्ये. हरितालिका महोत्सव असतो. ज्या रस्त्याने पाहाल तिकडे लोकच लोक दिसतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. आज प्रभूचं चरण दिसणार आहे. आणि त्या भाग्यवंतांना चरण दर्शन होतं. हरितालिका तीज, आखा तीज. आखा तीज म्हणजे आपण ज्याला अखोजी म्हणतो महाराष्ट्रामध्ये. अक्षय तृतीया, बद्रीनाथ भगवानचा जन्मदिवस आहे अक्षय तृतीया. परशुरामजी महाराजांचा जन्मदिवस आहे अक्षय तृतीया. हयग्रीव भगवान अवतरले होते तोही दिवस अक्षय तृतीया आहे. आणि त्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाके बिहारीच्या दर्शनाला लाखोंची गर्दी असते. श्रीकृष्ण जन्माष्टमी. हरी हरी. यदर्चितं ब्रह्मा भवादिभी सुरे श्रियां च देव्या मुनिभिः ससात्वतै. गोचारणया नुचरेश्वरदवने
यदगोपिका कुच कुंकुमांकितम. गोपींनी त्या चरणाचं दर्शन घेतलं होतं. त्यांच्या कपाळावर लावलेलं ते कुंकू ते परमात्म्याच्या चरणावर पडलेलं होतं आणि ते कुंकू त्या चरण चिन्हावरही होतं. ते अक्रूरजी महाराजांनी पाहिलं. अक्रूरजी महाराजांना असं वाटलं की माझं भाग्य थोर आहे, यादवांच्या वंशामध्ये माझा जन्म आहे. वसुदेवजी महाराजांचे चुलत भाऊ होते अक्रूरजी. एकाच कुळामध्ये जन्म होता आणि माझ्या कुळाचं भूषण आहे हा परमात्मा. हा ब्रजभूषण आहे. परमात्म्याचे अनेक नाव आहेत. आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन. जीव थकला होता. क्षीण गेला, भाग गेला. कशाने थकला? जन्म घेऊन थकला. पुन्हा जन्म, पुन्हा जन्म, पुन्हा जन्म, पुन्हा तेच रडगाणं. पहिल्या जन्मामध्ये तेच, दुसऱ्या जन्मामध्ये तेच. नको आता नको जन्म. क्षीण गेला, भाग गेला, अवघा झाला आनंद. परमात्म्याचं दर्शन झालं की आनंद आहे. क्षीण भाग गेला. या आनंदाची प्राप्ती होत नाही, फार दुर्लभ आहे. अक्रूरजी महाराजांनी विनंती केली नंदबाबाला, माझं दर्शन करून द्या. आणि मग परमात्म्याचं दर्शन करून दिलं. गोठ्यामध्ये कृष्ण परमात्म्याची भेट झाली. अक्रूरजी महाराज आले. परमात्म्यानं त्यांच्या चरणी दंडवत केला आणि अक्रूरजी महाराजांनीही दंडवत केला. अक्रूरजी महाराजांना असं वाटायला लागलं, धन्य हे गोकुळ, धन्य ही वृंदावन भूमी, धन्य ही यमुना, धन्य ही. सगळं धन्य आहे या ठिकाणचं. धन्य ही यमुना, धन्य हे गोकुळ, धन्य ह्या गाई, धन्य हे गोपाळ. परमात्म्याच्या जवळ निवास करणारे सगळे धन्य आहेत. ही वृंदावन भूमी धन्य आहे. प्रेम देणारे आहेत परमात्मा. प्रेम मूर्ती आहेत. मनोकामना पूर्ण करणारे आहेत. प्रेमदम च मे, कामदम च मे, वेदनम च मे, वैभवम च मे. प्रेमदम च मे, कामदम च मे, वेदनम च मे, वैभवम च मे. 4 शब्द आहेत. प्रेमदम, कामदम, वेदनम, वैभवम. या 4 गोष्टी देणारे आहेत. हे फार मोठ्या संतानं, साक्षात्कारी संतानं म्हटलेलं आहे, ज्यांना साक्षात्कार झाला होता. या भूमीमध्ये निवास केला सूरदासजी महाराजांनी. ब्रजभूमीचेच आहेत सूरदासजी महाराज. 5 भाऊ होते. शेवटचे सूरदास अंध होते.
घरातली मंडळी तिरस्कार करत होती. कुठे बसलं तर म्हणायचे, अंधे बीच में बैठा है, दीवार से सटकर बैठ, भिंतीजवळ बस. आणि मग हातानी चाचपत सुरदासजी महाराज भिंतीजवळ जाऊन बसत. आपला कोणाला अडथळा व्हायला नको. खिडकीजवळ उभे राहत. आणि रस्त्यानं कोणी जर कृष्ण नाम घेत घेत गेलं तर ते ऐकत असत. एक दिवस खिडकीजवळ उभे होते आणि भक्त चालले होते नाम संकीर्तन करत. त्या भिंतीला असं चाचपत चाचपत गेले दरवाज्याच्या जवळ आणि विचारलं, बाबा तुम कौन हो? त्याने उत्तर दिलं, हम तो भगत है, कृष्ण परमात्मा के भगत है. तुम कहाँ जा रहे हो? हम तो गोवर्धन जा रहे हैं. मैं आऊं तुम्हारे साथ? हाँ चलो. आणि सुरदासजी गोवर्धनला गेले. दिसत तर काही नव्हतं, पण भाव फार मोठा होता. अंतकरणातला भाव. भावापुढे सगळं तुच्छ आहे. आणि गोवर्धन पासून जवळच चंद्र सरोवर आहे. त्या चंद्र सरोवराच्या किनारी सुरदासजी महाराजांनी जन्मभर तपश्चर्या केली, गायन केलं. त्यांचे पद लिहिण्यासाठी परमात्मा येत असत. कृष्ण परमात्मा त्यांचे पद लिहत असत. सुरदासजी महाराज गायन करायचे, परमात्मा लिहत असत. एकदा सुरदासजी महाराज चालता चालता एका मोठ्या गड्ड्यामध्ये पडले. विहिरी सारखा गड्डा होता. काटे होते तिथे, सर्वांगाला काटे बोचले होते. परमात्म्याला हाक मारायला लागले, हे बांके बिहारी, मुझे यहां से निकालो. आणि परमात्मा आले, बांके बिहारी जी आले, हात दिला, सूरदास मेरा हात पकडो. परमात्म्याचा हात धरला सूरदासजींनी. सूरदासजी म्हणाले, इतना कोमल हाथ तो कभी छुआ नहीं था. तुम कौन हो? मैं चरवाहा हूं, मेरा नाम गोविंद है, गायें चराने आया हूं. हात दिला, सूरदासजीला काढायला लागले. सूरदासजीने हात घट्ट पकडला. नहीं भैया, मुझे बताओ तुम कौन हो? अरे सूरदास, मैं वही हूं जिसके नाम का गायन तुम करते हो. सूरदास, क्या मैं तुम्हें आंखें दे दूं? सूरदासजी महाराज म्हणाले, हाँ मैं आपको देखना चाहता हूं. आणि दृष्टी दिली. सूरदासजी महाराजांना दृष्टी दे दी. परमात्मा को देखने लगे, बांके बिहारी को देखने लगे. और थोड़ी देर बाद कहने लगे, ये दृष्टि ले लो, ये मुझे नहीं चाहिए. क्यों सूरदास, दृष्टि को क्यों लौटा रहे हो? हे भगवान, अब ये दृष्टि नहीं चाहिए. मैंने आपका दर्शन कर लिया है. अब आपका दर्शन करने के बाद क्या संसार का दर्शन करूं? मुझे संसार नहीं देखना है. मैंने अपने परमात्मा को देख लिया है, अपने हृदय में उसको समाहित कर लिया है. दृष्टी परत केली सूरदासजी महाराज. याला अनन्य निष्ठा म्हणतात, अनन्य भक्ती. प्रेमदम च मे, कामदम च मे,
च मे वैभवं च मे। सगळे सुख देणारे आहेत परमात्मा। नंदबाबा आणि अक्रूरजीचा संवाद झाला। बाबांना आज्ञा दिली, अक्रूरजी उद्या ब्रह्ममुहूर्तामध्ये कृष्ण आणि बलभद्रला मथुरेला घेऊन जा। यशोदाजी व्याकुळ झाली, रडायला लागली, सगळ्या गोपी रडायला लागल्या, गोप रडायला लागले। नंदबाबा आतुर झालेले आहेत। ब्रह्ममुहूर्तामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला रोहिणीजीनं तयार केलं। अक्रूरजी रथ घेऊन आले, अक्रूरजीच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहेत। महाद्वाराच्या जवळ नंदबाबा आहेत, बाजूला यशोदाजी आहे। परमात्मा आले, बाबांच्या चरणाला स्पर्श केला, यशोदाजीच्या चरणाला स्पर्श केला, आज्ञा मागितली, आम्हाला आज्ञा द्या, आता आम्ही वृंदावनला गमन करतो। सगळ्या गोप गोपी गोपाळांना हात जोडले, आता आम्हाला आज्ञा द्या। परमात्मा रथामध्ये चढले, अक्रूरजीला संकेत केला, वेगामध्ये रथ निघाला। अक्रूरजीला वाटायला लागलं की माझं नाव अक्रूर आहे, पण जे कर्म मी केलं ते तर क्रूर आहे, माझ्यामुळे सगळ्यांना दुःख झालं। परमात्मा मथुरा नगरीमध्ये पोहोचले। संध्याकाळ झालेली होती। एका उपवनामध्ये आश्रय घेतला। यशोदाजी, नंदबाबा सगळे व्याकुळ झालेले आहेत। सगळा आनंद ब्रजमंडलाचा निघून गेला। दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये परमात्मा उठले, मथुरा नगरीची शोभा पाहायला निघाले। सोन्याची नगरी मथुरा, पण आनंद नाही। धनसंपदा जीवनामध्ये प्राप्त झाली, परमात्म्या विना जर जीवन असलं तर जीवनामध्ये आनंद नसतो। मथुरेमध्ये सगळं आहे पण आनंद नाही। परमात्म्याने ती सोन्याची नगरी पाहिली। नगरी पाहायला गेले बलभद्रजी परमात्मा। मथुरेतल्या स्त्रियांना मोठा समाचार मिळाला, परमात्मा आलेले आहेत। खिडक्यामधून, झरोख्यामधून, जिथून पाहता येईल तिथून त्या पाहायला लागल्या। समोर येता नाही येत, रस्त्यावर येता नाही येत। परमात्म्याचं दर्शन त्यांना व्हायला लागलं। गोपींच्या मुखातून ऐकलं होतं, कोणी की भुलली नारी, गोर सविकिता घ्या मने हरी, देखिला डोळा बैसला मणी, तोची वदनी उच्चारी। त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर, त्याच्याकडे पाहिल्यानंतर दुसरं काही पाहण्याची इच्छा होत नाही, कारण सगळं व्यर्थ आहे। महाराजांनी फार सुंदर शब्दाचा प्रयोग केला, देखिला डोळा बैसला मणी, तोची वदनी उच्चारी, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके, तुका म्हणे हासे जन, नय कान तैठाई। लोक काय म्हणतात याच्याकडे लक्षच नाही। त्या स्त्रियांना दर्शन झालं, धन्य झालं त्यांचं जीवन। पुढे गेल्यानंतर रजक भेटला, त्याला वस्त्र मागितले, तो देईना। मग प्रहार केला, 2 वस्त्र घेतले, शिंप्याकडे गेले, ते सजवले। एका भक्ताकडे गेले, त्याला पुष्पमाळा मागितल्या, त्याच्याजवळ पुष्पमाळा तयार नव्हत्या।
अर्धी पत्नीच्या हातात होती, अर्धी त्याच्या हातात होती, अर्धी मुलाच्या हातात होती, अर्धी सुनेच्या हातात होती. त्या सगळ्या पुष्पमाळा एकत्र केल्या, एक बनवली, परमात्म्याच्या गळ्यामध्ये ती माळ अर्पण केली. संसाराची माळ, ही माझ्या संसाराची माळ आहे. परमात्म्याने त्याला आशीर्वाद दिले, उदंड कीर्ती होईल, तुझ्या कुळामध्ये निष्कलंक संततीचा जन्म होईल. परमात्म्याच्या आशीर्वादाशिवाय आपला संसारही सुफळ होत नाही. आशीर्वाद पाहिजेत परमात्म्याचे, परमात्म्याची कृपा पाहिजे. कुब्जा सुंदरी भेटली मार्गामध्ये, तिला अंगराग मागितला. कुब्जा सुंदरीचा उद्धार केला, तिच्या विकृती दूर केल्या. सुगंध अर्पण केला होता. जो परमात्म्याचं पूजन करतो त्याला जीवनामध्ये कधीही दारिद्र्य येत नाही. हा प्रयोग करून पहा. परमात्म्याचं पूजन दररोज करायचं, शांतपणे करायचं, बसून करायचं. विष्णू सहस्रनामचा पाठ घ्यायचा. दारिद्र्य जाईल, अशांती जाईल. धनुष्य यज्ञामध्ये गेले, त्या धनुष्याचं दर्शन घेतलं. परशुरामजी महाराजांनी कंसाला दिला होता तो धनुष्य. तो धनुष्य उचलला, भंग पावला. मथुरा नगरी हादरली. कंसाला समाचार गेला, धनुष्य भंग पावला. परशुरामजी महाराजांचे वचन आठवले, ज्या दिवशी हा धनुष्य भंग पावेल तुझ्या जीवनातला शेवटचा दिवस. मार्गावर आले. कुवलया पीड नावाचा हत्ती सोडलेला होता. त्या हत्ती सोबत युद्ध करायला लागले. त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला लोटत नेलं, ओढत आणलं. त्याचे दोन्ही दात उपटले. कुवलया पीड संपला. एक दात दादाला दिला, बलभद्रजीला, आणि त्या रंगशालेमध्ये प्रवेश केला. जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी. जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी. ज्याची जशी भावना असते तसं देवदर्शन त्याला होतं. जे योगी होते, जे ऋषी होते, त्यांना कृष्ण परमात्मा वाटले. जे राक्षस होते त्यांना परमात्मा काळ वाटले, मृत्यू वाटले. जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी. जोगिन्न परमतत्व भासा, शांत शुद्ध सहज प्रकाशा. हरि भगतन देखे दो भ्राता, इष्ट देव सम सुख दाता. इष्ट देव के समान जिसकी जैसी भावना थी वैसे प्रभु सबको दिखने लगे. कंस ने देखा श्री कृष्ण आए हैं. कंस ने मंत्री से पूछा, ये कौन है? और मंत्री ने उत्तर दिया,
येणेची पूतने शोषिले, अघ बक मारियले खेळ खेळ, जळत वणवा येणेची प्राशिला, कालिया सर्पनाथीला देऊनी पाय. माझी मती काय करू स्तुती, वेदा पडे भ्रांती हे आश्चर्य. वेदही सांगू शकत नाही. कंस मुग्ध झाला, मोहित झाला कंस. इतकं सुंदर स्वरूप परमात्म्याचं. चाणूरानं आव्हान केलं, रे कृष्ण हमारे साथ मल्ल युद्ध करो, कंस महाराज को दिखाओ, तुम्हारा कौशल्य दिखाओ. परमात्म्यानं आव्हान स्वीकारलं, उडी घेतली, केसांना गाठ मारली. तो हस्तिदंत जो होता ना, तो बाजूला टाकून दिला आणि चाणूरासोबत युद्ध व्हायला लागलं. उचललं चाणूराला, फेकलं आकाशामध्ये. तो भूमीवर पडला, रक्तवमन करायला लागला. चाणूर संपला. बलभद्रजीने मुष्टिक नष्ट केला. शल, तोशल, कूट सगळे संपले. परमात्म्यानं उडी घेतली कंसाच्या सिंहासनावर. त्याला धरलं, ओढत ओढत घेऊन आले, त्याच्या छातीवर चढले आणि एक मुष्टी प्रहार केला. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा. पंढरीनाथ भगवान जय जयकार करू. पंढरीनाथ भगवान की जय. मथुरेतला प्रसंग आपण वृंदावन धामला ऐकला. परमात्म्यानं केलेला पराक्रम. खरं म्हणजे तिथे जाण्याची गरजही नव्हती. सगळं इथूनच झालं असतं, वृंदावन धामवरूनच झालं असतं, काही न करता झालं असतं. परमात्म्याला करायची काय गरज आहे? पण जगाला एक दिशा द्यायची आहे, जगाला एक मार्ग द्यायचा आहे. परमात्म्याचे कर्म दिव्य आहे, परमात्म्याचा जन्म दिव्य आहे. जन्म कर्म च मे दिव्यम. कंस नष्ट केला, उग्रसेनाला मथुरेचं राज्य दिलं. उग्रसेन केला मथुरेचा नाथ. कंसाचे पिता. आणि नंतर आज्ञा मागितली उग्रसेनाला, माझ्या आई वडिलांच्या भेटीला जाऊ का? उग्रसेनानं आज्ञा दिली, आशीर्वाद दिले. वसुदेव महाराजांची भेट घेतली, देवकीजीची भेट घेतली, त्यांची चरण वंदना केली. बाबाही आलेले होते, नंदबाबा. नंदबाबांनी पाहिलं, वसुदेवाला वडील म्हटलं, देवकीजीला आई म्हटलं. प्रकार काय आहे? लोकांनी सांगितलं की हा खरा पुत्र वसुदेवाचा आहे. हा वसुदेवानं नंदाच्या घरामध्ये नेऊन ठेवला होता. नंदाला तर कन्या झाली होती, ती कन्या इकडे आणली होती. सगळा प्रकार समजला. नंदबाबाचे डोळे भरून आले. कृष्णा, अरे तू आमचा पुत्र नाहीस का? परमात्म्यानं चरण वंदना केली. बाबा, मी तुमचाच पुत्र आहे, तुम्ही लवकर जा, आमची माता वाट पाहत असेल. बाबांना परत पाठवलं. दुसऱ्या दिवशी मौंज झाली, उपनयन संस्कार झाला. 1,000 गाईचं दान केलं वसुदेव महाराजांनी. परमात्मा उज्जैनला गेले, सांदीपनीच्या आश्रमामध्ये, आणि तिथे विद्या प्राप्त केली. 64 दिवसामध्ये विद्या प्राप्त केली.
समुद्रामध्ये बुडालेला गुरुपुत्र गुरुमातेला आणून दिला. गुरुमातेनं आशीर्वाद दिले, कृष्णा तुला जीवनामध्ये यश प्राप्त होईल, तुला विद्येचा विसर पडणार नाही. गुरुचे आशीर्वाद घेऊन मथुरेला आले. मथुरा नगरी धन संपन्न झाली. जगामध्ये असं वैभव नव्हतं, ती मथुरा नगरी. नगरी मोक्षपुरी आहे.